उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला तापोळा अहिर हा ब्रिज आता पूर्णत्वाकडे आलेला आणि 175 कोटी खर्च करून दुर्गम भागात बांधलेला पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे। या पुलाचं 95% काम पूर्ण झालंय आणि या पुलाच्या कामाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली। यावेळी काम पूर्णत्वास येत असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेल्या या पुलाला 43 मीटर उंचीची व्ह्यूइंग गॅलरी असणार आहे, त्यामुळे पर्यटकांना कोयना बॅकवॉटर आणि सूर्यास्ताचा विहंगम नजारा पाहता येणार आहे। सुमारे 50 किलोमीटरचं अंतर कमी होणार असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाऊन पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे। जवळपास तापोळा अहिरचा जो आपला नदीवरचा पूल आहे त्याचं 95% काम पूर्ण झालेलं आहे आणि मला वाटतं पुढच्या महिन्याभरामध्ये वाहतुकीला म्हणजे पूल चालू होईल। विविंग गॅलरी जी आहे, विविंग गॅलरीचं काम एक 2-3 महिने त्याला 2 महिने लागतील आणि त्यामुळे विविंग गॅलरी कंप्लीट झाल्यावर अगदी लोकांना या पुलाचा वापरही करता येईल, आनंदही घेता येईल। खूप आनंद आहे आणि समाधान आहे की ह्या भागामध्ये अतिशय दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागातल्या लोकांना सोयीसुविधा आपण दिल्या तर या सोयीसुविधा देत असताना त्यांचं जे काही स्थलांतरण आहे की नोकरीनिमित्त ते मुंबई, पुणे, ठाणे अशा शहरामध्ये जे काही नोकरीनिमित्त जातात, व्यवसायानिमित्त जातात, आज इथं अशा प्रकारच्या व्यवस्था झाल्यामुळे, इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे इथं स्वतः रोजगार निर्माण होईल, पर्यटक येतील, इथं स्वतःचा व्यवसाय लोक करतील। चालेल आहे। कोयना ते अहिर ब्रिज आहे हा आता पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल। याच कामाच्या ठिकाणी दरम्यान या ब्रिजचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला जो तापोळ्यातला पूल आहे, या पुलाच्या कामाची जी क्रेन आहे त्या क्रेनच्या माध्यमातून मी वरती आलोय। तुम्हाला इथलं सगळे मी दृश्य दाखवतोय, आपण पाहू शकता। खरं तर हा माझ्यासाठी खूप अत्यंत थरारक प्रसंग आहे। याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी हे काम चालतं ते कशा पद्धतीनं चालतं, यामध्ये किती रिस्क असते ही मला या ठिकाणी खरं तर अनुभवायला मिळते। मी तुम्हाला जे दाखवतोय हे कोयना जलाशयाचं बॅकवॉटर आहे, ज्याला शिवसागर जलाशय असं म्हटलं जातं आणि याच जलाशयावर हा पूल बांधण्यात येतोय, जो केबल वे ब्रिज याला म्हटलं जातं। अत्यंत अत्याधुनिक पद्धतीनं हा ब्रिज बांधण्यात येतोय। आपण पाहू शकता जवळपास 90% काम या पुलाचं पूर्ण झाल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीपर्यंत हा पूल खरं तर वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या भागातले लोक अत्यंत आभारी असतील। याचं कारण म्हणजे 6-6 महिने जवळपास या ठिकाणी घरातून बाहेर निघता येत नाही। 6-6 महिन्याचं राशन बाजार भरून ठेवावं लागतो, एवढा पाऊस या पावसाळ्यामध्ये या भागांमध्ये असतो आणि याच्यामुळं या लोकांना दळणवळणाचं मोठं साधन या ठिकाणी मिळालेलं आहे। कॅमेरामन तुषार जाधव सह मी सचिन जाधव, न्यूज 18 मराठी, तापोळा, सातारा।